नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी। आजची आपली रेसिपी जी आहे ती आहे औषधी बहुगुणी शोपेच्या सरबताचं प्रेमिक्स। शोप म्हणजे बडीशोप। अतिशय चांगलं हे बडीशोपेचं सरबत लागतं। आपण स्वयंपाकघरात जाऊन सारं साहित्य पाहूया। या बडीशोपच्या सरबतासाठी मी ही खडी साखर घेतली आहे, पण आपल्याला औषधी बनवायचं आहे। ही बडीशोप आहे, ही स्वच्छ करून घेतलेली आहे, फक्त भाजून वगैरे काही नाही, फक्त ऊन दाखवलं याला एकदा। हे काळं मीठ आहे, ही साखर आहे, हे साधं मीठ आहे, भाजलेलं जिरं, ही पुदिना पावडर आणि ही वेलची पावडर। आता आपली रेसिपी काही शिजवायची नाही आहे, मला मिक्सरमधनं हे सगळं दळून घ्यायचं आहे। त्यामुळे मी आधी काय करणार आहे, हे थोडीशी ही जी खडी साखर आहे ही मी आधी बारीक करून आणणार आहे आणि मग या खडी साखरेमध्येच आपण शोप आणि बाकीचे मसाले घालून दळून घेऊया। तर आता ही थोडीशी मी खडी साखर पहिले बारीक करून आणते, मग आपण पुढची रेसिपी पाहूया। खडी साखर मी बारीक करून आणलेली आहे। एवढी खडी साखर आत्ता आपल्याला नंतर सरबत प्रेमिक्समध्ये मिक्स करायला लागेल, पण आत्ता सध्या आपल्याला एवढी खडी साखर नको आहे, कारण आपण बाकीचे मसाले त्यात घालतोय। तर त्यासाठी मी आता ही खडी साखर जी आहे ही आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यात एवढी खडी साखर उरली आहे, या खडी साखरेबरोबरच मी ही शोप आणि यामध्ये हे जिरं, त्यानंतर ही पुदिन्याची पानं, हे साधं मीठ, हे काळं मीठ आणि हे लिंबू सत्व मात्र मी पूर्ण घालून घेणार आहे, कारण सरबत माझं आंबट लागलं पाहिजे। आंबट गोड अशी छान त्याची चव यायला हवी, म्हणून मी यावेळेस 1 चमचा पूर्ण लिंबू सत्व घेतलेलं आहे। तर आता मी हे पुन्हा दळून आणते आणि मग तुम्हाला दाखवते। मिक्सरमधून मी हे सरबत दळून आणलं आहे। हे बघा, याचा रंग एकदम पालटलेला आहे, याच्यात शोपा पुदिना त्याचा रंग आलेला आहे आणि ही आपली आपण आधी दळून घेतलेली खडी साखर। आता हे सगळं सरबत प्रेमिक्स मी काढून घेते याच्यामध्ये। आणि आता त्याच्यामध्ये आपली राहिलेली जी साखर आपण दळली होती ती पण आपण आता मिक्स करून घेणार आहोत। हे सरबत म्हणजे आपण मिक्सरमध्ये ते दळून घेतल्यामुळे त्याला काही जास्त करायची गरज नाही पडत। समजा साखरेचे कण राहिले तर जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा ही साखर सगळी मिक्स होऊन जाते। याच्यामध्ये आपण लिंबू सत्व टाकल्यामुळे म्हणजे खराब होणार नाही हे। पण हे कसं आहे, हे सीझनल सरबत आहे, हे तुम्हाला एअर टाईट बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावं लागेल। सरबत प्रेमिक्स तसं उन्हाळ्यात हे बाहेर चांगलं राहील। जसा उन्हाळा संपेल, मे महिन्यात जसं ते वादळी पाऊस सुरू होईल तेव्हासुद्धा खूप गदगद होते, जूनपर्यंत खूप त्रास होतो गरमीचा, त्यावेळेस हे सरबत जे आहे हे फार कामी येतं। जेवढी आपण शोप घेतली होती त्या शोपेच्या चौपट आपण यात खडी साखर घेतली आहे। या सरबताचा उपयोग जो आहे तो असा आहे, गॅस, उन्हाळी लागणे, समोरच्या भागाची आग होणे म्हणजे लघवीची आग होणे, अन्न न पचणे, या सगळ्या गोष्टींसाठी हे सरबत फार चांगलं आहे। आता हे जे काही आहे माझ्याजवळ, ही माझी वेलचीची पावडर होती, ही मी यात घालून घेते। ही फक्त वेलचीची पावडर मी नंतर घातली आहे। आता ही परत वेलचीची पावडर आहे, मिक्स करून घेऊ म्हणजे आपली ही सरबत प्रेमिक्स अगदी सुगंधित असं तयार होतं। तर याचे औषधी गुणधर्म खूप आहेत। लहान बाळ असेल घरात तर हे सरबत करा। बाळ अगदी 2 महिन्याचं 3 महिन्याचं असेल तर हे सरबत करून ते व्यवस्थित गाळून घ्या आणि मग त्याला बोलण्याने पाजा। मोठी माणसं, म्हातारी माणसं असतील तर त्यांना हे सरबत उन्हाचा ताप पडला की जरूर द्या।
कोणी थकून आलं असेल तर त्याला पण हे सरबत जरूर द्या. तर आपण हे सरबत करून घेऊया. यासाठी यात मी 1 आणि 2 ही 2 चमचे पावडर मी तुमच्यासमोर घातली आहे. यात मी आता पाणी घालते. हे सरबत तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं आपलं सरबत झालं आहे. पूर्ण वेलची वरती तरंगत आलेली आहे आणि मस्तपैकी हे बहुगुणी आणि आपलं औषधी बहुगुणी उन्हाळ्यासाठी खास असं आपलं सरबत तयार झालेलं आहे. अतिशय चांगली रेसिपी, उत्कृष्ट रेसिपी आणि सगळ्यांच्यासाठी उपयोगी अशी ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवली आहे. बरं, हे प्रेमिक्स चांगलं 5-6 महिने टिकतं. 5-6 महिन्यानंतर तुम्ही पुन्हा करू शकता. पण हिवाळ्या आणि पावसाळ्यात त्याची काही गरज लागत नाही. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मार्च किंवा एप्रिलमध्ये हे भरपूर करून ठेवायचं आणि येता जाता पिलं तरी याचा काहीही म्हणजे हे होत नाही, साईड इफेक्ट काही होत नाही. जेवण झाल्यावरही तुम्ही हे सरबत पिऊ शकता. तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आज मी तुम्हाला बहुगुणी औषधी शोपेच्या सरबताची रेसिपी दाखवली. पुन्हा एकदा सांगते, समोरच्या भागाची आग होणे, गॅस्ट्रिक ट्रबल, छातीमध्ये जळजळणे, लघवी साफ न होणे आणि न पचणे यासाठी हे औषधी सरबत फार उपयोगी पडतं. तुमचे मनापासून धन्यवाद. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा. माझं इंस्टावर पण आहे. त्यानंतर छोट्या छोट्या रील्स पण मी टाकायला सुरुवात केली आहे. तर त्यालाही तुम्ही प्रतिसाद द्यावा अशी तुम्हाला माझी विनंती आहे. धन्यवाद.